रूट्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आपल्या व्यस्त वेल पत्रकातून आपला मौल्यवान वेल काढून सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आजच्या वेबिनारचा विषय जे आहे ते नॅनो टेक्नॉलॉजी जे आहे ते पशूच्या आरोग्य रक्षणाची गुरुकिल्ली हा जे आहे ते विषय आहे. आजचे वक्ता जे आहे ते श्री डॉक्टर दयाराम सूर्यवंशी सर आहे, जे ओमेगा लॅबचे संचालक आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात त्यांनी भरघोस काम केलेलं आहे. या विषयावर त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करण्याना पशुवैद्यकासाठी त्यांनी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या तांत्रिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन आणि मार्गदर्शन केले आहे. डॉक्टर सूर्यवंशी सरांनी 2000 साली पॅथॉलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर पशुवैद्यकीय औषध निर्माण शास्त्र यामध्ये PhD झाले. डॉक्टर सूर्यवंशी सरांनी आजपर्यंत कमीत कमी 13,500 हून अधिक जनावरांचे सविच्छेदन केले आहे आणि 2.5 लाख पेक्षा अधिक रक्त नमुने तपासणी केली आहे. आणखीन एक गोष्ट सांगतो की सरांना 2005 साली तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार आणि 2015 साली सर्वोत्कृष्ट संशोधक या पुरस्काराने सन्मानित झाले आहे. यापुढे अधिक वेळ न घालवता मी डॉक्टर सूर्यवंशी सरांना त्यांचे व्याख्यान चालू करण्याची विनंती करतो. पण एक गोष्ट आणखीन की त्यापूर्वी श्रोत्याला विनंती करतो की सर्वांनी आपले मायक्रोफोन म्यूट वर ठेवावे. जर तुम्हाला काही प्रश्न आहे, शंका आहे असतील तर कृपया ते चॅट बॉक्स मध्ये लिहा. प्रश्न उत्तरासाठी आपण शेवटी वेळ ठेवले आहे. सो मी डॉक्टर सूर्यवंशी सरांना विनंती करतो सर की सर तुम्ही व्याख्यान चालू करा सर. ओके, धन्यवाद आलोक जी. धन्यवाद सर. नमस्कार. आज आपण नॅनो टेक्नॉलॉजी आणि त्याचा जनावरांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि जनावरांच्या आरोग्याची गुरुकिल्ली ही नॅनो टेक्नॉलॉजी कशी ठरू शकते याविषयी आपण बऱ्याच गोष्टी बघणार आहोत. तर नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, कसं आहे आणि आपण आपल्या रोजच्या ट्रीटमेंट मध्ये नॅनो टेक्नॉलॉजीच्या प्रोडक्टचा कसा वापर करू शकू हे आपण बघणार आहे. आलोक सरांनी सांगितलं त्याप्रमाणे 2000 गेली 14 वर्ष रोग निदान या क्षेत्रामध्ये ओमेगा लॅबोरेटरी काम करत आहे. 2.5 लाखाहून जास्त रक्ताचे नमुने आणि 13,500पेक्षा जास्त पोस्टमॉर्टम केलेले आहेत आणि बऱ्याच नॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांचे आपलं कोलॅबोरेशन असून वेगवेगळे औषधांचे प्रयोग आणि त्याचं चांगलं आहे नाही हे आपण ठरवत असतो. त्याच्यावरती आपण क्लिनिकल ट्रायल्स घेत असतो. तर अशा प्रकारे ओमेगा लॅबोरेटरी काम करत आहे. आता नॅनो टेक्नॉलॉजी आपण सुरुवात करूया. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि त्याचा वापर आपल्या वेटरनरी फील्ड मध्ये आपण कसा करतो. तर नॅनो टेक्नॉलॉजी बऱ्याच गोष्टीसाठी वापरता येते. त्याच्यामध्ये रोग आणि रोगाचं प्रिव्हेन्शन कसं करायचं त्यासाठी आपण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. नंतर काही टार्गेटेड ड्रग्स आपण नॅनो टेक्नॉलॉजीच्या मार्फत तयार करू शकतो. त्याचा उपयोग कॅन्सर थेरपीमध्ये करता येतो. काही ड्रग्स किंवा काही औषधं असतात की त्यांना कोटिंग करून ते प्रत्येक पेशीपर्यंत किंवा सेलपर्यंत पोहोचवायचं काम पण नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण करू शकतो. नंतर काही औषधांचा वापर सिलेक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन म्हणजे एक ठराविक ठिकाणीच त्याचं ऍब्सॉर्प्शन होईल असं पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर काही गोष्टी शरीरातून बाहेर काढायच्या झाल्या तरी इलिमिनेशनच्या माध्यमातून आपण नॅनो टेक्नॉलॉजी वापर करू शकतो. नंतर काही स्पेसिफिक ठिकाणी जाऊनच प्रोडक्ट काम करतील असं पण नॅनो टेक्नॉलॉजीचं महत्व आहे. नंतर काही व्हॅक्सिन पण नॅनोचा वापर करून किंवा ही टेक्नॉलॉजी वापरून नॅनो व्हॅक्सिन्स पण आपण फॉर्म्युलेट करू शकतो. अशा प्रकारे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर वेटरनरी फील्ड मध्ये बऱ्यापैकी करता येऊ शकतो आपल्याला. आता नेमकं नॅनो म्हणजे असतं काय? नॅनो म्हणजे छोटं, आपल्याला माहिती आहे नॅनो गाडी सगळ्यांना माहिती आहे. नॅनो म्हणजे छोटी गाडी आहे थोडक्यात. तर अशाच प्रकारे छोटे पार्टिकल्स म्हणजे नॅनो पार्टिकल असतात. तर ह्याच्यामध्ये मोठा पार्टिकल जो असतो तो छोट्या छोट्या तुकड्यामध्ये त्याला विभागलं जातं किंवा त्याचे तुकडे केले जातात. म्हणजे जेणेकरून काय होतं की त्याचा सरफेस एरिया मोठा होतो किंवा सरफेस एरिया जास्त मिळतो आपल्याला.
आणि ह्याचं प्रिन्सिपल जे आहे ते व्हेरी स्मॉल साईज पार्टिकल, एकदम छोटे छोटे पार्टिकल किंवा कण आपण म्हणूया. आणि त्याची इफिकेसी जी असते ती खूप चांगली असते. जर आपण रेग्युलर त्याच्या पार्टिकलचा जर विचार केला तर त्याची इफेक्टिव्हिटी किंवा एफिशियन्सी खूप चांगली असते. नंतर नॅनो टेक्नॉलॉजीचा जर पार्टिकल असेल तर त्याचं ऍब्सॉर्प्शन हे खूप चांगलं होतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट अशीच खायची म्हटली तर त्याचं ऍब्सॉर्प्शन होत नाही, पण जर नॅनो टेक्नॉलॉजीचे पार्टिकल जर आपण खाल्ले तर निश्चितच त्याचं ऍब्सॉर्प्शन जवळजवळ 100% आसपास होत असतं. नंतर ह्यांची साईज छोटी असल्यामुळं सेलमध्ये किंवा सेल पेशीमध्ये त्यांना वावर करायला काही हरकत होत नाही. त्यामुळं नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो आपण वेगवेगळ्या कंडिशनसाठी आपण करू शकतो. तर हे झालं नॅनो. थोडक्यात आपण त्याचे सायन्स बघूया की नॅनो साईज किती असते. 10⁹ म्हणजे 0.00001 मीटर एवढी स्मॉल साईज त्याची असते. तर अशा प्रकारे नॅनो पार्टिकलचा वापर करून आपण वेगवेगळ्या प्रोडक्टचा वापर करून आपण कसं आपल्या जनावरांना त्यांचं आरोग्य चांगलं राखू शकू हे आपण बघणार आहोत. आता हे थोडक्यात इथं दिले की बाबा डेसिमीटर म्हणजे काय, सेंटीमीटर म्हणजे काय, मिलीमीटर म्हणजे किती, मायक्रोमीटर म्हणजे किती आणि नॅनोमीटर म्हणजे किती. तर हा जो भाग बघितला तर नॅनोमीटर म्हणजे 1 × 10⁹ म्हणजे नॅनोमीटर. एवढं छोटं पार्टिकल्स ची साईज म्हणजे नॅनो साईज आपण त्याला म्हटलं जातं. आता जो नॅनोचा जो सगळा खेळ जो असतो तो सरफेस एरियावरती. आता हा मोठा मॉलिक्यूल तुम्ही बघितला, मोठा मॉलिक्यूल मध्ये सरफेस एरिया एवढा असेल, पण जर ह्या मोठ्या मॉलिक्यूलचे जर तुम्ही एवढे मॉलिक्यूल केले तर प्रत्येक एरिया जो आहे तो सरफेस एरिया आपल्याला जो आवश्यक इफेक्ट पाहिजे तो त्या इफेक्ट मिळण्यासाठी हे नॅनो पार्टिकल आपल्याला महत्वाचे ठरतात. तर तुम्ही बघू शकता की नॅनो पार्टिकल ची डायमेन्शन एवढी आणि नॉर्मल पार्टिकलची डायमेन्शन एवढी आणि नॅनो पार्टिकलची डायमेन्शन एवढी. तर सरफेस एरिया खूप सारा निर्माण होतो, त्याची साईज छोटी होते आणि मग शरीरामध्ये कुठेही जायला त्याला काही अडचण येत नाही. तर असा नॅनोचा उपयोग आपल्याला सांगता येईल, बघता येईल. आता एक एक्झाम्पल बघा की गहू आहे, जर तुम्हाला 1 स्क्वेअर मीटर जर एरिया दिला असा आणि त्याच्यावरती गहू पसरायला सांगितले तर एवढेच गहू जर तुम्ही पसरायचा प्रयत्न केला तर सगळीकडे पसरत नाहीत. पण त्या गव्हाचं जर पीठ केलं तुम्ही तर ते पीठ तुम्ही सहजपणे सगळ्या परिसरामध्ये पसरू शकता. तर तो हा सिंपल फरक आहे की नॅनो टेक्नॉलॉजीचा फरक आहे की नॅनो टेक्नॉलॉजीने काय होतं की खूप छोटे पार्टिकल झाले तर ते तुम्ही सरळ ह्या जेवढ्या एरिया पाहिजे तेवढ्या एरियामध्ये पसरू शकतात. म्हणजेच काय की जर आपल्याला एखादी गोष्ट छोट्या मात्रेमध्ये जर आपल्या शरीरामध्ये किंवा जनावरांच्या शरीरामध्ये सोडायची असेल आणि ती जर नॅनो पार्टिकल असेल तर व्यवस्थित पूर्ण शरीरभर ही जी मात्रा जी आहे ती पूर्ण शरीरभर पसरली जाते. तर तो फरक आहे की नॅनो टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला जो इफेक्ट मिळणार आहे तो आपल्याला खूप चांगला इफेक्ट मिळतो. हे सिंपल गव्हाचं उदाहरण दिलं की गहू जर इथं ठेवायचे म्हटले तर एवढे गहू पुरणार नाहीत, मग त्यासाठी खूप सारे गहू लागतील. पण जर ह्या गव्हाचं पीठ केलं तर आपण सहजपणे ह्या परिसरावरती आपण पसरू शकतो. म्हणजेच काय की त्याचा जर सरफेस एरिया जर आपण वाढवला किंवा छोटे पार्टिकल केले तर ते आपण सहजपणे शरीरामध्ये पसरू शकतो. हा त्याच्या मागचा मतितार्थ आहे. आता नॅनो पार्टिकल मेडिसिन्स मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं मेडिसिन्स आपल्याला आहेत, उपलब्ध आहेत. तर नॅनो पार्टिकल्स मध्ये मिनरल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतील. त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, झिंक आहे, सेलेनियम, कॉपर, कोबाल्ट, आयोडीन, फेरस हे सारे नॅनो करून त्याचा आपण वापर केलेला आहे. त्याच्यानंतर काही लिपिड्स असतील किंवा फॅट म्हणू आपण त्याला. फॅटमध्ये ओमेगा 6 असेल, ओमेगा 3 असेल आणि अमायनो ऍसिड्स, मेथोनिन, कोलिन. तर अशा प्रकारे नॅनो टेक्नॉलॉजी वापरून आपण वेगवेगळे प्रोडक्ट डिझाईन करून जनावरांच्या मध्ये त्यांची हेल्थ चांगली राखण्यासाठी आपण वापरू शकतो. आता 1 ग्रॅम नॅनो पार्टिकल किती एरिया ऑक्युपाय करतो शरीरामध्ये तर ते आपण बघूया. एक ग्रॅम नॅनो कॅल्शियम जर असेल, 1 ग्रॅम नॅनो कॅल्शियम जर असेल आणि साधारणतः त्या एका पार्टिकलची साईज जी असते ती 300 नॅनोमीटर असते आणि तो 1 ग्रॅम नॅनो पार्टिकल जो आहे तो 12.2 स्क्वेअर मीटर एरिया एवढा एरिया कव्हर करू शकतो. म्हणजे आपण जर जनावरांचं स्क्वेअर फीट किंवा स्क्वेअर मीटर एरिया जर काढला आणि नॅनो पार्टिकल 1 ग्रॅम जर घेतला तर साधारणतः 12.2 स्क्वेअर मीटर पर्यंत 1 ग्रॅम नॅनो पार्टिकल आपण त्या जनावरांच्या अंगामध्ये किंवा शरीरामध्ये पसरवू शकतो.
त्याचबरोबर फॉस्फरसचा विचार केला तर फॉस्फरस 21.1 स्क्वेअर मीटर आपण त्या एरियामध्ये पसरू शकतो. त्याच्यानंतर जर मिथेनिन असेल, डीएल मिथेनिन असेल तर 1 ग्रॅम नॅनो पार्टिकलचे डीएल मिथेनिन आपण 13.8 स्क्वेअर मीटर एरियामध्ये पसरू शकतो. जर आपण पूर्ण बॉडी सिस्टमचा जर अभ्यास केला, जर कातडी बघितली, इंटेस्टाइन्स बघितले, ब्लड व्हेसल्स बघितल्या, लंग, फुफ्फुस बघितले आणि सगळ्याचा जर सरफेस एरिया जर काढला आपण, तर तो सरफेस एरिया प्रत्येक ऑर्गनचा एक सरफेस एरिया पकडला तरी तो सरफेस एरिया खूप सारा होतो. साधारणतः 120 ते 130च्या आसपास स्क्वेअर मीटर एरिया हा शरीरामध्ये असतो. आणि 1 ग्राम आपल्याला माहिती की 1 ग्राम नॅनो पार्टिकल जर दिले तर 12.2 म्हणजे साधारण जर आपण 10 ते 12 ग्रॅम जर नॅनो पार्टिकल दिले तर पूर्ण शरीरभर किंवा पूर्ण पेशी, शरीरातल्या पूर्ण पेशी त्याच्यामुळे ऑक्युपाय केल्या जातील. हा त्याच्या मागचा मतितार्थ आहे. त्याचबरोबर तसंच फॉस्फरस आहे, तसंच डीएल मिथेनिन आहे. मिथेनिन जर 1 ग्राम नॅनो पार्टिकल घेतला तर 13.8 स्क्वेअर मीटर एरिया पर्यंत तो पसरू शकतो. त्याच्यानंतर 1 ग्राम नॅनो पार्टिकल साईज जर फॅटची असेल, 1 ग्रॅम नॅनो पार्टिकल फॅट जर घेतली तर ती साधारणतः 5 स्क्वेअर फीट एरिया 5 स्क्वेअर मीटर एरिया पर्यंत पसरू शकते. म्हणजे फॅट जे आपण खायला देतो ती जर नॅनो जर असेल तर ती नॅनो फॅट जी असते ती 5 स्क्वेअर मीटर पर्यंत शरीरामध्ये पसरू शकते. तर अशा प्रकारे हा अभ्यास केलेला आहे आणि त्याची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन जी आहे ती स्टार्टेक लॅब हैदराबाद इथून आपल्याला उपलब्ध झालेली आहे आणि तशा प्रकारे आपण अभ्यास करत आहोत, केलेला आहे. आता या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रातील कंपनी रूट्स बायोटेक ही ह्या नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एक पायोनियर म्हणून काम करते. पहिल्यांदाच जे रूट्स बायोटेकने जे प्रोडक्ट्स आणले ते पहिल्यांदाच मार्केटमध्ये आहेत आणि ते जनावरांसाठी एक उपयुक्त ठरत आहेत आणि त्याचा आपण क्लिनिकल ट्रायल्स करून ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहोत, असंच आपण सांगत नाहीये. तर रूट्स बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पायोनियर कंपनी आहे नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करणारी. त्याच्यामध्ये त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत युनिक, सगळे जे युनिक आहेत ते युनिक ब्रँड्स आहेत, ब्लेंड्स आहेत आणि त्याचा वेगवेगळ्या डिसीज कंडिशन्स मध्ये आपण जनावरांमध्ये वापर करू शकतो आणि एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन घेऊनच कंपनी पुढे जात असते आणि वेगवेगळ्या डिसीज कंडिशन मध्ये त्याचा वापर करून जे काही इफेक्ट्स मिळतात ते खूप चांगले इफेक्ट्स मिळालेले आणि हे सगळं आपण क्लिनिकल ट्रायल्स करून प्रूव्ह केलेलं आहे की बाबा जनावरांना खायला दिलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय, त्याच्या फिजिओलॉजीमध्ये काय फरक पडला, पॅथॉलॉजीमध्ये काय फरक पडला आणि त्याच्या सिरम बायोकेमिस्ट्रीमध्ये काय फरक पडला, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मगच प्रोडक्ट हे मार्केटमध्ये येत असतात. आता जे प्रोडक्ट आहेत रूट्स बायोटेक कंपनीने जे नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केले त्याची लिस्ट आपण बघूया, नंतर मग प्रत्येक प्रोडक्टचं आपण डिस्कशन करूया. रुफॉस एनसी, रुकॅल एनसी, रुमेन एनसी, लाइपोमिल, नेस्टमिन, CA++ शॉर्ट अँड रुकॅल जेल, हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे जे आहेत ते नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो आपण. रुफॉस, रुकॅल, एनसी जे आहेत ते आपण पोल्ट्रीमध्ये सांगतो. नंतर लाइपोमिल आहे ते पण आपण पोल्ट्रीमध्ये सांगतो. त्याच्यानंतर लॅक्टोपीड एक सांगायचं राहून गेलं. लॅक्टोपीड आपण मोठ्या जनावरांच्या शेळ्या मेंढ्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यानंतर नेस्टमिन, CA++ शॉर्ट अँड रुकॅल जेल. नेस्टमिन, लॅक्टोपीड, CA++ शॉर्ट अँड रुकॅल जेल हे जे प्रोडक्ट्स आहेत हे आपण लार्ज अॅनिमल, शीप, गोट आणि कॅटल साठी वापरतो. त्याच्यानंतर लॅक्टोपीड पण रुमेन, ह्याच्यामध्ये काय की रुमेन प्रोटेक्टेड सोर्स ऑफ ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. आता बरेच लोक बायपास फॅट म्हणत असतात, तर इकडे ही जी हा जो बनवलेला प्रोडक्ट आहे तो रुमेन प्रोटेक्टेड सोर्स आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की काही औषधं दिली तर ती रुमेन मध्येच डिग्रेड होतात किंवा त्याचं विघटन जे ते 50% आसपास रुमेन मध्ये होतं आणि मग इंटेस्टाईन पर्यंत किंवा आतड्यापर्यंत जायला तेवढं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मिळत नाही. मग लॅक्टोपीड मध्ये काय केलेलं आहे की
ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, म्हणजे जी बॉडीची रिक्वायरमेंट आहे फॅटी ऍसिड्सची, ती फॅटी ऍसिडची रिक्वायरमेंट आहे. पण याच्यामध्ये काय की रुमेन प्रोटेक्टेड, त्याला एक कोट केलेला आहे, आणि कोट, तो जो कोट आहे तो नंतर इंटेस्टाईनच्या जवळ गेल्यानंतर तो कोट त्याच्यावरचा बाहेर पडून जातो, आणि मग त्याचा जो इफेक्ट आहे तो अतिशय चांगला मिळतो. मग काय होतं की हाय पर्सेंटेज ऑफ बायो अवेलेबिलिटी, हे जे काही पुफा जे म्हणतो आपण, तर ते पुफा जे आहे किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, ते जिथे जिथे आपल्याला आवश्यक आहे तिथे तिथे आपल्याला त्याचा फायदा करून घेता येतो. आणि रुमेनमध्ये जो नाश होतो औषधांचा किंवा फॅटचा, तो ह्या टेक्नॉलॉजीमध्ये पूर्णपणे थांबवलेला आहे. त्याच्यामुळे ह्याचा डोस छोटा जरी असला पण काम खूप मोठं आहे. तर अशा प्रकारे ही लिस्ट आहे. आता आपण एक एक बघत जाऊया आणि त्याचा उपयोग कसा आपल्याला करता येईल ते बघूया. आता नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करताना मॅक्रो मिनरल्स आहेत, मायक्रो मिनरल्स आहेत. आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन महत्वाचे मिनरल्स आहेत की त्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडी कंडिशन मध्ये, जनावरांच्या बॉडी कंडिशन मध्ये बऱ्याच वेळेला होत असतो. कॅल्शियम कमी झालं, फॉस्फरस कमी झालं तर आपल्याला काय काय होतं ते माहित आहे. कॅल्शियम समजा कमी झालं तर मग आपण कॅल्शियम ओरली देतो किंवा इंट्राव्हेनस देतो. अशा प्रकारे कॅल्शियम मेंटेन ठेवायचं काम बॉडीचं असतं. आणि कॅल्शियम कधी कधी कमी होतं हे आपल्याला माहिती आहे. गाय वेल्यानंतर होतं, मॅक्झिमम कंडिशन मध्ये गाय वेल्यानंतर होतं. गायचं प्रोडक्शन पीकला असेल त्यावेळेस कॅल्शियम कमी होऊ शकतं. त्याचबरोबर फॉस्फरस जो आहे तो फॉस्फरस पण बऱ्याच वेळेला कमी झालेला असतो. आपल्याकडचं फॉडर्स आहेत किंवा खाद्य जे आहेत ते फॉस्फरस मध्ये थोडीशी कमतरता असल्यामुळं गायींचा सोट आहे तो पातळ सोट येणं, गायी वारंवार न लागणं, गाभण न राहणं, ह्या गोष्टी होत असतात. तर साधारणतः रक्तामध्ये कॅल्शियमची जी मात्रा असते ती 8 ते 12 मिलीग्राम पर 100 ml एवढी असते, आणि फॉस्फरस 4 ते 6 मिलीग्राम पर 100 ml एवढी मात्रा रक्तामध्ये असणं आवश्यक आहे. ही जर मात्रा तेवढी नसेल तर काय होतं की कॅल्शियमची कमतरता येते किंवा फॉस्फरसची कमतरता येते. आणि जर फॉस्फरसची कमतरता किंवा कॅल्शियमची कमतरता झाली तर आपल्याला बऱ्याच संकटांना किंवा जनावराला त्या बऱ्याच संकटांना सामोरं जायला लागतं. आता महत्वाचं कॅल्शियम कमी व्हायचं भाग जो आहे जनावरांच्या आयुष्यातला तो आहे की विल्यानंतर कॅल्शियम इमिजिएटली कमी व्हायची शक्यता असते. बरेच लोक कॅल्शियम, पातळ कॅल्शियम जे आहे ते गाभण काळात पण देतात. मग तो कॅल्शियमचा मेटाबॉलिझम आणि मोबिलायझेशन व्यवस्थित होत नाही, जनावर चालत नाहीत, त्यांचं व्यायाम होत नाही. त्याच्यामुळे कॅल्शियमचं जे चयापचय त्याची जी क्रिया आहे ती चयापचय व्यवस्थित होत नाही. आणि मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतात तर आरोपी होतं, म्हणजे वार न पडणे, वार तशीच गुंतून राहणे, मिल्क फिवर किंवा हायपोकॅल्सिमिया होऊ शकतो. नंतर हायपोकॅल्सिमिया झाला तर मॅक्झिमम लोक जे ते IV कॅल्शियम देतात, 1 बाटली 2 बाटली 3 बाटली 4 बाटली. मग ती बाटली दिल्यापुरतं अर्धा तास जनावर बरं वाटतं आणि अर्ध्या तासांनी पुन्हा बसतं. मग परत अर्ध्या तासांनी येऊन आपण परत बाटली देतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की जनावरांचं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातो पूर्णपणे. पॅराथायरॉइड हार्मोन जो आहे पॅराथायरॉइड हार्मोन जो आहे तो डिस्टर्ब होतो, आणि जनावर बसलेले असते ते कदाचित परत उठत पण नाही, असं पण कधी कधी होऊ शकतं. जास्त प्रकारे इंट्राव्हेनस कॅल्शियम दिल्यानंतर सुद्धा जनावरांना त्रास होऊ शकतो. आता मिल्क फिवर होतं म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती आहे की एनर्जी डिस्टर्बन्स होतं. म्हणजे एनर्जी डिस्टर्बन्स होतं म्हणजे कॅल्शियम प्रत्येक गोष्टीला लागत असतो. शरीराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कॅल्शियमची आवश्यकता असते. कुठलीही शरीराची हालचाल असू द्या, पापणी झाकायचं म्हटलं, एखादा घास चावायचा म्हटलं, रवंथ करायचं म्हटलं, श्वासोश्वास घ्यायचा म्हटलं, किंवा हृदयाची हालचाल, ह्या सगळ्यासाठी महत्वाचा घटक लागणार आहे तो कॅल्शियम आहे. आणि तो कॅल्शियम कशासाठी लागतो तर प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये तिथं एनर्जी निर्माण करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. आणि जर कॅल्शियम कमी झालं, आपण मिल्क प्युअर मध्ये गायी बसली म्हणतो, आडवी झाली म्हणतो, किंवा एकदम शेवटच्या स्टेपला पण कॅल्शियम डेफिशियन्सी झाल्यामुळे गायी जाऊ शकते. मग ह्याच्यात काय होतं की एनर्जी डिस्टर्बन्स होतो. एनर्जी डिस्टर्बन्स झाला की मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप घडत जातात. तर त्यासाठी कॅल्शियमचं शरीरामध्ये असणं अतिशय आवश्यक असतं. आता आपण बघतो की कॅल्शियम शरीरामध्ये जातो किंवा प्रत्येक सेलमध्ये जातो, त्यावेळेस ही सेल जर बघितली, हा न्यूक्लियस आहे आणि हे कॅल्शियमचे घटक आहेत किंवा कॅल्शियमचे मॉलिक्युल्स आहेत. आणि कॅल्शियम आज सेलच्या आतमध्ये यायला सुद्धा एनर्जी लागते. हे त्रिकोणी जे दिसतात ते सगळे एनर्जी. मग कॅल्शियम शरीरामध्ये जातो, मायटोकॉन्ड्रिया त्याचं रूपांतर एनर्जी मध्ये होतं, आणि मग पूर्ण एनर्जी सेलला मिळते, आणि मग सेल पुन्हा काम करायला सुरुवात होते. म्हणजे ज्यावेळेस आपण कॅल्शियम देतो, ओरल कॅल्शियम असेल, IV कॅल्शियम असेल, मग IV कॅल्शियम दिल्यावर काय होतं, ही क्रिया पटकन होते.
ही जी क्रिया आहे ते पटकन होते, पण तेवढ्याच गतीने ती पुन्हा खाली येते. मग त्यासाठी आपल्याला कॅल्शियम मेंटेनन्स ठेवणं आवश्यक असतं. जास्त इंट्राव्हेनस कॅल्शियम झाला तर तरी सुद्धा पॅराथायरॉइड हार्मोन डिस्टर्बन्स होतो, किडनी फेल्युअर होण्याची शक्यता असते आणि आपण त्याला डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन असं म्हणतो. डिस्ट्रॉफिक कॅल्सिफिकेशन झालं तर निश्चितच आपल्याला आपल्या जनावरांना त्याचा त्रास होत असतो. म्हणून इंट्राव्हेनस कॅल्शियम शक्यतो जास्त प्रमाणात दिलं तर त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. आता या 2 गोष्टी आहेत किंवा हे 2 प्रोडक्ट आहेत, हे तुम्ही बऱ्याच वेळेला वापरले असतील. आता हे कसे वापरायचे, कसं त्याचे इंडिकेशन्स काय आहे हे आपण बघणार आहोत. तर नॅनो टेक्नॉलॉजी 2 प्रोडक्ट्स आहेत, रुकॅल्जेल आणि कॅल्शियम CA++ शॉर्ट. हे 2 प्रोडक्ट्स अतिशय उपयुक्त आहेत आणि कधी द्यायचे, कसे द्यायचे ते आपण डिस्कस करूया. रुकॅल्जेल जर द्यायचं झालं तर आपल्याला 1 दिवस व्यायच्या आधी 1 बाटली सकाळी, 1 बाटली संध्याकाळी द्या. नंतर 1 बाटली सकाळी, 1 बाटली संध्याकाळी तुम्ही ज्या दिवशी गाय विणार आहे किंवा विते त्यावेळेस तुम्ही दिलं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, वार न पडणे, कॅल्शियम कमी होणे गोष्टी आपल्याला टाळता येतात. आणि त्याच्यानंतर रुकॅल्जेल आपण कधी देऊ शकतो, ज्या वेळेस दूध थोडंसं कमी वाटतंय तर त्यावेळेस तुम्ही रुकॅल्जेल देऊ शकता. ह्याच्यात कम्पॅरिझन बरेच लोक करतात की बाबा हे असं आहे, बाकीच्यात म्हणजे असं आहे. तर ह्याच्यामध्ये काय की तुम्हाला पहिलेच सांगितलं की सरफेस एरिया असलेले किंवा नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेले जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनने मात्र कमी असल्यासारखे वाटेल, पण हे ॲटम बॉम्ब सारखं आहे. ॲटम बॉम्ब छोटा असतो पण त्याचा आवाज खूप मोठा असतो. तर तशा प्रकारे कॅल्शियमची जी मात्रा आहे ती नॅनो साईजने त्याच्यामध्ये बाउंड करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे ह्याचा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट अतिशय चांगला आपल्याला बघायला मिळतो. नंतर CA++ शॉर्ट, आता हे कधी द्यायचंय तर रेकमेंडेड आहे की तुम्ही गरज पडली तर तुम्ही 1 इंट्राव्हेनस IV कॅल्शियम द्या. IV कॅल्शियम देऊन मग CA++ शॉर्ट सकाळी 50 मिली, संध्याकाळी 50 मिली 3 दिवस जर दिलं तर ह्याच्यातून कॅल्शियमचं मोबिलायझेशन आतड्यातून रक्तामध्ये, रक्तातून हाडामध्ये, हाडातून पुन्हा रक्तामध्ये हे मोबिलायझेशन व्यवस्थित होतं. जर फक्त IV कॅल्शियम दिलं तर फक्त ते डायरेक्टली IV कॅल्शियम रक्तामध्येच मिसळतं, त्याचं मोबिलायझेशन होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा त्रास होत असतो. म्हणून काय की 1 IV कॅल्शियमचं सोल्युशन इंट्राव्हेनस आणि फॉलोड बाय 50 ml कॅल्शियम CA++ शॉर्ट सकाळी 50 मिली, संध्याकाळी 50 मिली असं 3 दिवस केलं तर आपल्याला कॅल्शियमची कमतरता होणार नाही, वार पडायचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याचबरोबर जे इतर कॉम्प्लिकेशन्स आहेत, मिल्क फिवर आहे तर तो होणार नाही. तर त्यासाठी मेंटेनन्स थेरपीमध्ये आपण कॅल्शियम CA++ शॉर्ट हे आपण जर दिलं तर अतिशय उत्कृष्ट असा फायदा ह्याच्यामध्ये होतो. क्लिनिकल ट्रायल्स करून हे प्रूव्ह केलेलं आहे की जे कमी झालेलं कॅल्शियम लेवल आहे, साधारणतः मिल्क फिवर मध्ये कॅल्शियमची लेवल 3 ते 4 मिलीग्राम पर DL एवढी किंवा त्याच्यापेक्षा कमी कॅल्शियमची लेवल येते. इंट्राव्हेनस कॅल्शियम दिलं ती लेवल वाढते पण ती मेंटेनन्स होत नाही. मग त्यासाठी ज्यावेळेस CA++ शॉर्ट दिलं त्यावेळेस कॅल्शियमची लेवल मेंटेन राहिली 8 ते 12च्या दरम्यान आणि परसिस्टंट ती लेवल मेंटेन झाली. एकदा होमिओस्टॅसिस सुरू झालं की मग तुम्हाला पुन्हा CA++ शॉर्ट द्यायची गरज नाही. तुम्ही 3 दिवसानंतर ह्याचा डोस बंद करू शकता. पण पहिले 3 दिवस हे क्रुशियल आहेत. इंट्राव्हेनसचं 1 इंजेक्शन आणि 50 ml CA++ शॉर्ट हे 3 दिवस दिले तर आपल्याला कॅल्शियमचा प्रॉब्लेम येणार नाही. जनावरांचं होमिओस्टॅसिस त्याचं होमिओस्टॅसिस आपल्याला व्यवस्थित मेंटेन करता येऊ शकतं. आणि असा हा CA++ शॉर्ट प्रोडक्ट आहे. दिसायला छोटी बॉटल दिसते पण ह्याचं काम खूप मोठं आहे. तर निश्चितच आपल्या जनावरांसाठी एक अमृत म्हणूया की जे विल्यानंतर आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो. आता दुसरा जो प्रोडक्ट आहे तो नॅनो मिनरल्स आहेत. नेस्टमिन जर तुम्ही बघितले हे छोटे छोटे बॉल्स आहेत. इकडे प्रत्येक बॉल वरती काहीतरी लिहिलेलं आहे किंवा एकावरती Fe2 लिहिले, 2+ लिहिले, एकावरती Cu2+ लिहिले, एकावर Mn2+ लिहिले, CO2+ लिहिले, क्रोमियम Cr2+ लिहिले, I2+ लिहिले, Zn2+ लिहिले. आता ह्या प्रत्येक म्हणजे काय तर मायक्रो मिनरल, हे सगळे जे ते मायक्रो मिनरल्स आहेत. फेरस आहे, सेलेनियम आहे, झिंक आहे, कॉपर आहे, कोबाल्ट आहे.
मँगनीज आहे, क्रोमियम आहे आणि आयोडीन आहे. हे सगळं कशासाठी लागतं तर हे प्रत्येकाचा जो इफेक्ट येतो प्रत्येक मिनरल्स बॉडीच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आवश्यक असतो. आता एक्झाम्पल घ्या की जखम झाली की आपल्याला माहिती की झिंक ऑक्साईड आपल्याला वापरायचं असतं. मग झिंक का वापरायचं? कारण झिंक मध्ये अशी ताकद असते की ते हिलिंग लवकर करून घेतं आणि जे काही तयार होणाऱ्या पेशी असतात त्या लवकर फास्टली तयार होत असतात. म्हणून झिंक असलं की त्याची त्या लोकल भागाची इम्युनिटी चांगली राहते आणि त्याचं हिलिंग लवकर होतं. मग त्याचा तो झिंकचा उपयोग झाला. फेरस कशासाठी लागतंय तर फेरस जे ते आयर्नसाठी किंवा रक्ताची वाढ होण्यासाठी फेरसची आवश्यकता असते. कॉपर कशासाठी लागते? जर तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये पाठवायचे तर त्यासाठी कॉपर असणं आवश्यक आहे. कॉपर जर नसेल तर फेरसचं ऍब्सॉर्प्शन होणार नाही. त्याच्यानंतर मँगनीज पण जी एनर्जी मेटाबॉलिझम आहे शरीरामधला त्या एनर्जी मेटाबॉलिझम मध्ये मँगनीजचा उपयोग असतो. कोबाल्ट कशासाठी तर जे कोबाल्ट जे फेरस आहे त्या फेरसला सप्लिमेंट म्हणून कोबाल्टचा वापर केला. क्रोमियम पण तसंच काम करतं. आयोडीन जे आहे ते आयोडीन मल्टीफॅक्टोरियल काम करतं. आयोडीन थायरॉक्सिन लेवल मेंटेन ठेवायचं काम करतं. त्याचबरोबर आयोडीनचा जो मात्रा आहे तो आयोडीनची मात्रा फायब्रस टिश्यू लायसिस करायचं काम करत असतं. म्हणजे ओव्हरऑल हे सगळे जर इफेक्ट बघितले तर खूप सारे इफेक्ट ह्या सगळ्या मायक्रो मिनरल्सचे असतात आणि त्याची कमतरता झाली तर ती कमतरता जर झाली तर त्याचे दुष्परिणाम शरीरावरती होत असतात. मग हे भरून काढायचं कसं तर एक उत्तम प्रोडक्ट आहे की नेस्टमिन त्याचं नाव आहे की नेस्टमिन जर आपण दिलं नेस्टमिन मध्ये हे सारे घटक जे ते नॅनो टेक्नॉलॉजीने बनवलेले पार्टिकल्स आहेत त्यांचे सगळे एकाच ठिकाणी ब्लेंड आपल्याला बघायला मिळतात. आता मायक्रो मिनरलचं काम काय की मेंटेन इम्युनिटी मेंटेन ठेवायसाठी आपल्याला झिंक आणि सेलेनियम हे दोन घटक फार महत्वाचे असतात. हे त्याचा उपयोग कशासाठी होतो तर इम्युन सेल्स जे आहेत बॉडी मधल्या किंवा इम्युन सिस्टम आहे ती इम्युन सिस्टम व्यवस्थित राखण्यासाठी ह्या दोन मिनरलचा वापर होतो. नंतर गट हेल्थ म्हणजे इंटेस्टाईनचं हेल्थ चांगली राहावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे मिनरल्सचा. नंतर गर्भाशय आणि गर्भाशयाचा जो ट्रॅक्ट आहे त्याची हेल्थ मेंटेन करायसाठी मायक्रो मिनरल्स लागतात. नंतर नर्वस सिस्टम ज्यावेळेस थोडस कमी काम करते त्यावेळेस पण मायक्रो मिनरल्स आपल्याला काम करत असतात. नंतर मसलची ग्रोथ असेल आणि इम्युन सिस्टमची ग्रोथ असेल त्याच्यासाठी पण मायक्रो मिनरल्स काम करतात. नंतर जखमा झाली असतील तर जखम भरण्यासाठी पण ह्या मायक्रो न्यूट्रियन्स किंवा मायक्रो मिनरल्स काम करत असतात. नंतर मस्टायटिस झालेला असतो, मस्टायटिस पासून रिकव्हरी आपल्याला पाहिजे असते त्यावेळेस पण हे मायक्रो मिनरल्स आपल्याला काम करत असतात. नंतर बोन मॅरो जो डिप्रेस झालेला असतो अनिमियामध्ये ज्यावेळेस एखादा हिमोप्रोटोझल डिसीज होत असतो त्या हिमोप्रोटोझल डिसीज मध्ये अॅनिमिया होतो आणि मग अॅनिमिया झाल्यानंतर बोन मॅरो ऍक्टिव्हली काम करत असतो पण त्याला बूस्टअप देण्यासाठी सुद्धा आपल्याला मायक्रो मिनरलचा वापर करता येतो. नंतर नेस्टमिनचे रिझल्ट जे आहेत आतापर्यंत ज्या ज्या गोष्टीमध्ये वापरले आणि तिथं आपल्याला चांगले रिझल्ट मिळाले ते मी तुमच्याशी शेअर करतो की आतापर्यंत जिथं किंवा कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये नेस्टमिन वापरले आणि तिथे चांगले रिझल्ट मिळाले. तर आता सगळ्यांना माहिती की LSD किंवा लंपी स्किन डिसीज पूर्णपणे भारतभर पसरलेला आहे. सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. ह्या लंपी स्किन डिसीज मध्ये एक सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून कारण याच्यामध्ये झिंक सेलेनियम आणि कोबाल्ट क्रोमियम हे सगळ्या गोष्टी आहेत. तर इम्युन सिस्टीम चांगलं करण्यासाठी ह्या व्हायरल इन्फेक्शन मध्ये नेस्टमिनचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स असतील, गायी वेळेवर माझावर येत नाही, बीजांड व्यवस्थित तयार झालेलं नसतं, नंतर युटेरसला टोन नसतो, अशा वेळेस सुद्धा नेस्टमिनचा वापर खूप चांगल्या प्रकारे झालेला आहे. नंतर डाऊनर काऊ सिंड्रोम, गाय बसते खाली म्हणजे कॅल्शियम दिल्यानंतर किंवा कधी पण गाय बसते किंवा विल्यानंतर असू द्या किंवा कधी पण म्हणजे आता सध्या सीझन आहे की बऱ्याच गायी बघतो की गायी बसलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण नेस्टमिन वापरतो त्यावेळेस त्याचा इफेक्ट खूप चांगला मिळतो. नंतर जनरल ग्रोथ प्रोमोटर्स ग्रोईंग अॅनिमल्स मध्ये जी वासरं किंवा कालवडी आपल्याला मोठ्या करायच्या, जी पिल्ल करडं असू द्या, शेळ्या मेंढ्या असू द्या, तर त्याच्यामध्ये पण आपण नेस्टमिनचा जर वापर केला तर त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे आपल्याला झालेली पाहायला मिळालेली आहे.
तर त्यासाठी कोणत्याही इन्फेक्शन मध्ये, कोणत्याही व्हायरल इन्फेक्शन मध्ये, रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स मध्ये, नंतर डाऊनर्स काऊ सिंड्रोम मध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या वुंड हिलिंग करायचंय, त्याच्यानंतर मस्टायटिसच्या रिकव्हरीमध्ये आपण ह्या साऱ्या गोष्टीमध्ये आपण किंवा साऱ्या कंडिशन्स मध्ये आपण नेस्टमिन हा प्रोडक्ट देऊ शकतो, प्रिस्क्राईब करू शकतो आणि आपल्याला जो पाहिजे तो रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. इथे काही जादू होणार नाही. तुम्ही आता दिलं की लगेच उद्या नाही होणार आहे, कारण जी अगोदर झीज झालेली आहे ती झीज भरून येणार तुम्हाला 2-3 दिवस लागतात. से फॉर एक्झाम्पल डाऊनर काऊ सिंड्रोम असेल तर ती गाई उठून उभी राहिला, स्वतःहून उठून उभी राहिला तुम्हाला 5 ते 6 दिवस किंवा 10 ते 15 दिवस पण नेस्टमिन सोबत बाकीची ट्रीटमेंट पण आपल्याला करायला लागू शकते. त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट आहे तो लिपिड नॅनो पार्टिकल्स लॅक्टोपिड नावाने सप्लिमेंट आहे. ह्याचा इफेक्ट जो आहे तो खूप साऱ्या गोष्टीमध्ये प्रूव्ह केलेला आहे किंवा झालेला आहे. लॅक्टोपिड जर बघितलं तर आपल्याला जी बॉडीमध्ये आवश्यकता असते, फॅटचं मेटाबॉलिझम जर आपण बघितलं तर फॅट मेटाबॉलिझम ते डायरेक्टली इंटेस्टाईन मधून लिम्फॅटिक सिस्टम मध्ये येतं आणि लिम्फॅटिक सिस्टम मधून ब्लड मध्ये येतं आणि ब्लड मधून मग आपल्याला त्याचा जो फायनल इफेक्ट आहे किंवा जे दुधातून आपल्याला फॅट पाहिजे ती आपल्याला लिम्फॅटिक वेसल्स, त्याच्यानंतर ब्लड आणि ब्लड मधून दूध, असं त्याचा प्रवास असतो. म्हणजे पोटातून जर आपण एखादी फॅट खाल्ली किंवा ऑइल मटेरियल जर खाल्लं ते डायरेक्टली इंटेस्टाईन मध्ये किंवा इंटेस्टाईन मधून ब्लड मध्ये जात नाही, तर ते पहिलं इंटेस्टाईन मध्ये जातं. इंटेस्टाईन मध्ये त्याचे छोटे छोटे तुकडे होतात, त्या तुकड्यांना कायलोमायक्रॉन्स म्हणतात. कायलोमायक्रॉन्स आणि लायपोप्रोटीन्स हे दोन्ही एकत्र येतात, ते सगळे लिम्फॅटिक सिस्टम मध्ये जातात आणि लिम्फॅटिक सिस्टम पुन्हा मग ते ब्लड मध्ये सोडलं जातं आणि मग ब्लड मध्ये गेल्यानंतर ते लिव्हर मध्ये मेटाबोलाइज होतं आणि मग ते जिथं कास असते किंवा दूध तयार होतं तिथं जाऊन पोहोचतात. मग दुधामधलं फॅट वाढायला सुरुवात होते. मग असा जो इफेक्ट आहे तो लॅक्टोपिडचा इफेक्ट आहे. आता लॅक्टोपिड काय की पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, ह्याचा वापर कसा कसा होतो तर मिल्क फॅट वाढायला मदत होते. नंतर इन्क्रीज पर्सेंटेज अँड क्वालिटी ऑफ इव्हॅपोरेटेड मिल्क प्रोडक्ट्स अँड जे इव्हॅपोरेटेड मिल्क प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे खवा असेल, बासुंदी असेल, तर इव्हॅपोरेटेड म्हणजे ज्याच्यातलं पाणी काढल्यानंतर जे तयार प्रोडक्ट होते त्याला इव्हॅपोरेटेड मिल्क प्रोडक्ट म्हणायचं. खवा, एखादा खवा बनवत असेल, बासुंदी बनवत असेल, रबडी बनवत असेल, तर त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण चांगल्या प्रकारे येतं आणि मग जो इसेन्स असतो, जो वास असतो, तो एकदम सुंदर वास ह्या खव्याचा येतो किंवा त्याच्यापासून बनवलेले पेढे असतील तर त्याचा वास चांगला येतो. तर ओव्हरऑल हे कशामुळे होतं तर इन्क्रीज इन मिल्क फॅटचं पर्सेंटेज वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर हेल्थ प्रमोटर्स, लॅक्टोपिडनी हेल्थ प्रमोशन होतं म्हणजे काय होतं की मसल्सची ऍक्टिव्हिटी चांगली राहते. लवकर आपल्याला एखादी कालवड जर लवकर मोठी करायची असेल, बरेच लोक म्हणतात की आम्ही 9व्या महिन्यात गाभण घालवली, म्हणजे काय तर त्या कालवडीचं वजन 9 महिन्यामध्ये साधारणतः 250 किलो पर्यंत जर आलं तर ती कालवड आपण 9 महिन्यात गाभण घालवू शकतो. मग तसं जर करायचं असेल तर आपल्याला लॅक्टोपिडचा वापर करणं आवश्यक आहे. लॅक्टोपिडचा वापर केला, नेस्टमिनचा वापर केला तर आपल्याला जी कालवडीची वाढ आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे मेंटेन करता येऊ शकते, घेता येऊ शकते. नंतर जो रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक आहे, म्हणजे त्यातला कार्पोस्ल्युटियम आणि ओव्हा ह्या 2 महत्वाच्या गोष्टी असतात. ज्यावेळेस एआय करतो आपण किंवा युटरस आपण पाहत असतो त्यावेळेस कार्पोस्ल्युटियमची जर क्वालिटी चांगली नसेल तर प्रेग्नन्सी राहत नाही. ओव्हा जर चांगला नसेल तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. मग ह्या दोघांची जर प्रकृती जर चांगली ठेवायची असेल, कार्पोस्ल्युटियम इस्ट्रस सायकल संपताना किंवा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर कार्पोस्ल्युटियम तयार होतो आणि कार्पोस्ल्युटियमचं काम आहे की प्रोजेस्टेरॉन रिलीज करणं आणि प्रोजेस्टेरॉन जो हार्मोन आहे तो लिपिड हार्मोन आहे. मग प्रोजेस्टेरॉन जर चांगला पाहिजे तर कार्पोस्ल्युटियम चांगलं पाहिजे. मग कार्पोस्ल्युटियम चांगलं होण्यासाठी त्याला ओमेगा 3चं आवश्यकता असते. ओमेगा 3 जर शरीरामध्ये नसेल तर कार्पोस्ल्युटियम सस्टेन राहणार नाही आणि मग कार्पोस्ल्युटियम रिग्रेस होऊन पुन्हा गाई 21व्या दिवशी पुन्हा माझावर येत असते. मग ते आपल्याला मेंटेन करायचं असेल किंवा गाई लागवड व्यवस्थित ठेवायची असेल, कार्पोस्ल्युटियमची हेल्थ जर चांगली ठेवायची असेल तर ती हेल्थ चांगली ठेवण्यासाठी आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सची आवश्यकता असते आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जे आहे ते लॅक्टोपिड मध्ये आपल्याला बघायला मिळतं. लॅक्टोपिड हे ओमेगा 3 ने भरलेलं
परिपूर्ण द्रावण आहे आपण म्हणूया. मग त्याचा इफेक्ट जो आहे तो कार्पस ल्युटियम वरती आणि ओवाच्या मेम्ब्रेन वरती चांगला होतो आणि गाईचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही चांगली मेंटेन केली जाते. नंतर कालवडींची वाढीसाठी आपण लॅक्टोपीड देऊ शकतो. स्किन कोट इम्प्रुव्हमेंटसाठी आपण लॅक्टोपीड देऊ शकतो आणि डंग क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपण लॅक्टोपीड देऊ शकतो. आता स्किन इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय, जर बऱ्याच वेळेला ज्यावेळेस आपण जनावरांकडे बघतो किंवा गोठ्याला व्हिजिट देतो त्यावेळेस गायींच्या अंगावर चकाकी नसते. चकाकी नसते म्हणजे काय की त्यांना केस थोडी वाढलेली असतात. गायीचं बघितलं की ते वाटतं बाबा ही अशक्त आहे, खराब आहे किंवा काहीतरी रोगाने बाधित आहे. मग असं जर टाळायचं असेल तर पहिलं जंताचं औषध देऊन घ्यायचं. हे जे ज्यावेळेस नेस्टमिन असेल किंवा लॅक्टोपीड जर आपल्याला ग्रोथ प्रमोटर म्हणून वापरायचे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं की आपण जंताचं औषध द्यायचं आणि दिवस हायबेक्सची गोळी द्यायची, म्हणजे लिव्हर चांगला ठेवायचा आणि मग त्याच्यानंतर आपण लॅक्टोपीड असू द्या नेस्टमिन असू द्या हे दोन्ही सुरू करायचं. म्हणजे जे काही आतले जंत आहेत ते पण इलिमिनेट झालं तर ह्या लॅक्टोपीड खायला किंवा नेस्टमिन खायला ते कॉम्पिटिशन करणार नाहीत. तर त्यासाठी आपल्याला अगोदर हे जंत घालवायचे आणि मग आपण ग्रोथ ट्रीटमेंट म्हणून आपण लॅक्टोपीडचा वापर करू शकतो. मग तो जर वापर केला तर हिपरची ग्रोथ चांगली होते. नंतर स्किन कोट इम्प्रुव्हमेंट होते. एकदा जंत गेले आणि मग इंटेस्टाईनचं मेटाबॉलिझम चांगलं झालं, लिव्हर चांगला झाला आणि मग काय होतं की लॅक्टोपीडचा वापर केला की आपल्याला मसलची ग्रोथ चांगली होते, स्किन कोट चांगला येतो, स्किनला लस्टर चांगलं येतं आणि मग ती गाय दिसायला चांगली दिसते, कालवड दिसायला चांगली दिसते, शरीरावरती चांगली चकाकी येते आणि मग आपल्याला जर विकायची असेल तर आपल्याला 4 पैसे जास्त पण मिळतात. तर हा इफेक्ट जो आहे तो लॅक्टोपीडचा इफेक्ट जनावरांच्या वरती आपल्याला दिसायला मिळतो. त्याच्यानंतर डंग क्वालिटी. बऱ्याच वेळेला डंग क्वालिटी म्हणजे काय की शेणाला अशा घड्या पडल्या पाहिजेत, ओळ्या पडल्या पाहिजेत, पण बऱ्याच वेळेला असं बघतो आपण की शेण एकदम पातळ आहे, सरसरीत आहे, तिथं आपल्याला जनावरांचं पचन पण चांगलं नाही असं आपल्याला बघायला मिळतं. मग ते इम्प्रुव्हमेंट करायचं काम पण आपल्याला लॅक्टोपीड पासून करता येतं. पण त्यासाठी आपल्याला अगोदर बाकीचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते बघितले पाहिजे. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, दुसरं कुठलं इन्फेक्शन असेल, लॅक्टोपीड दिलं आणि तुम्ही परत म्हणाल की डंगची क्वालिटी सुधारली नाही, पण बेसिकली आपल्याला जर इतर काही प्रॉब्लेम्स नसतील आणि सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मेटाबॉलिक रिलेटेड असतील तर निश्चितच 100% लॅक्टोपीडने ते कव्हर होतील. पण इन्फेक्टिव्ह कॉजेस जे असतील ते इन्फेक्टिव्ह कॉजेस जे आहेत ते लॅक्टोपीडने आपल्याला कव्हर होणार नाहीत. इन्फेक्टिव्ह कॉजेस आपल्याला अगोदर त्याचं नायनाट करावे लागेल आणि मग लॅक्टोपीड चांगल्या हेल्थसाठी आपल्याला वापरावे लागेल. तर अशा प्रकारे हे सारे प्रोडक्ट्स आहेत. तर पुन्हा एकदा मी रिमाइंड करतो, रुकॅल जेल आणि कॅल्शॉट प्लस. रुकॅल जेल जे आहे ते आपण 1 दिवस अगोदर व्यायच्या अगोदर 1 दिवस सकाळ संध्याकाळ एक ट्यूब देऊ शकता. त्याच्यानंतर ज्या दिवशी गाई विणार आहे त्या दिवशी तुम्ही एक ट्यूब देऊ शकता. त्याच्यानंतर गरज पडेल त्यावेळेस तुम्ही रुकॅल जेल देऊ शकता. त्याच्यानंतर कॅल्शियम सॉल्ट कधी द्यायचं तर बेसिकली 3च दिवस द्यायचं. कधी तर IV कॅल्शियम दिल्यानंतर, इंट्राव्हेनस कॅल्शियम दिलं की त्याचं मेंटेनन्स थेरपी म्हणून आपल्याला ओरल कॅल्शियम 50 ml सकाळी 50 ml संध्याकाळी CA++ शॉर्ट हे आपण कॅल्शियम लेवल मेंटेन करण्यासाठी देणार आहोत, जेणेकरून गायी डाऊनर्स मध्ये जाणार नाही किंवा हायपोकॅल्सिमिक होणार नाही. त्याच्यानंतर नॅनो पार्टिकल्स आपण बघितलं की नेस्टमिन आहे. नेस्टमिन त्याच्यामध्ये फेरस, कॉपर, सेलेनियम, झिंक, मँगनीज, कोबाल्ट, क्रोमियम आणि आयोडीन हे सगळे ब्लेंड आहे ह्याच्यामध्ये आणि सगळे नॅनो पार्टिकल्स ने तयार केलेली ही टेक्नॉलॉजी आहे. त्याचा वापर जो आहे तो आपण वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये करतो. मेंटेन इम्युनिटी, त्याच्यानंतर गट हेल्थ चांगली राहावी, गर्भाशयाचं चयापचय क्रिया किंवा गर्भाशयाचं हेल्थ चांगली राहावी, त्याच्यानंतर नर्वस सिस्टम चांगली राहावी, मसलची ग्रोथ चांगली मिळावी, वुंड हिलिंग चांगलं हवं, मस्टायटिस पासून रिकव्हरी चांगली मिळावी, नंतर बोन मॅरोचं काम ऍक्टिव्हली चालू राहावं. त्याच्यानंतर व्हायरल इन्फेक्शन्स असतील लाईक LSD आहे, रिप्रोडक्टिव्ह प्रॉब्लेम्स असतील, डाऊनर काऊ सिंड्रोम असेल, जनरल हेल्थ प्रमोटर्स म्हणून आपण नेस्टमिनचा वापर करू शकतो, जेणेकरून जनावरांची प्रतिकारशक्ती चांगली राहील आणि त्याचबरोबर पूर्णपणे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल, नर्वस सिस्टमची हेल्थ असेल, हे सगळं ह्या नेस्टमिनच्या द्वारे आपल्याला साधता येतं. नंतर दुसरा प्रोडक्ट बघितला की लॅक्टोपीड.
लॅक्टोपिडचा वापर आपण मॅक्झिमम रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असेल, त्याच्यानंतर प्रोडक्शन चांगल्या प्रकारे असेल, क्वालिटी दुधाची चांगली पाहिजे असेल, तर ह्या सगळ्यासाठी आपण लॅक्टोपिड वापरू शकतो. ह्याच्याने मिल्क फॅटचं पर्सेंटेज वाढतं. नंतर इव्हॅपोरेटेड मिल्क प्रोडक्ट आपण जे बनवणार आहे, खवा असेल, बासुंदी असेल किंवा रबडी असेल, तर ह्या सगळ्यांच्या मध्ये त्याचा जो एक स्पेसिफिक ब्लेंड असतो किंवा वास असतो, तो खूप चांगला वास याच्यामधून आपल्याला मिळतो. त्याच्यानंतर जनरल हेल्थ प्रोमोटर म्हणून आपण याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मग आपण बघितलं की कार्पोस्लिटियमचं हेल्थ मेंटेन ठेवायसाठी आपल्याला नेस्टमिन लॅक्टोपिडची गरज असते, कारण लॅक्टोपिड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सचं प्रमाण मुबलक आहे आणि कार्पोस्लिटियमची हेल्थ आणि प्रोजेस्टेरॉन लेवल मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला ओमेगा 3 फॅटी ऍसिड्सची गरज असते. त्याच्यानंतर कालवडींची वाढ करण्यासाठी आपल्याला जंताचे औषध देऊन नंतर आपल्याला हायबेक्स किंवा लिव्हर चांगला ठेवून मग आपण लॅक्टोपिड सुरू करायचंय. स्किन कोट चांगला येण्यासाठी, चकाकी चांगली येण्यासाठी आणि शेणाची प्रत चांगली येण्यासाठी आपल्याला लॅक्टोपिडचा वापर करता येऊ शकतो. तर साधारणतः हे माझ्याकडून ह्या साऱ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर घेऊया. प्रोडक्टच्या डिटेलसाठी तुम्ही रूट्स बायोटेक कंपनीच्या रिप्रेझेंटेटिव्हला तुम्ही विचारू शकता किंवा ईमेल वरती या ईमेल आयडी वरती तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. फोन नंबर पण या ठिकाणी दिलेलाच आहे आणि माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती तुम्ही बोलू शकता, विचारू शकता. आता काही प्रश्न असतील तर मी घेतो. ओके, पहिला प्रश्न आहे क्रोमियमचा फायदा काय आहे आणि कारण बाजारात त्याचे उत्पादन नाही आहेत. बरोबर आहे. क्रोमियम जनरल हेल्थ आणि इम्युनिटी त्याच्याबरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी क्रोमियम वापरलं जातं. क्रोमियमची मात्रा अतिशय कमी लागते, पण बाजारामध्ये फारसे प्रोडक्ट्स नाही आहे त्याच्यामध्ये, तर निश्चितच तुम्हाला नेस्टमिनचा वापर त्या ठिकाणी करता येऊ शकतो. इंट्राव्हेनस दिल्यानंतर पशुमध्ये कॅल्शियम कमी होते का? आता इंट्राव्हेनस तुम्हाला जर कॅल्शियम म्हणायचं असेल तर ठीक आहे. क्रोमियम इंट्राव्हेनस तर येत नाहीये, म्हणजे बाजारामध्ये कुठल्या क्रोमियमचे पदार्थ आहेत की मला माहित नाही, पण तुम्हाला जर क्रोमियम जर विचारायचं असेल तर क्रोमियम इंट्राव्हेनस मला माहित नाहीये. नॅनो मिनरल हे बाकी मिनरल पेक्षा जास्त चांगले आहेत का? तर निश्चितच आहेत. आणि का आहेत, कसे ते आपण बघितलेलेच आहेत की त्याचा सरफेस एरिया जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे काम करतो. पेशीमध्ये जाण्यासाठी त्याला वेगळ्या गोष्टीची गरज लागत नाही आणि इंटेस्टाईन मध्ये गेल्यावर त्याचं 100% ऍब्सॉर्प्शन व्हायला मदत होते. त्याच्यामुळं याची मात्रा थोडीच लागते आणि जेवढी आवश्यक असते तेवढीच, कारण डोस जर आपण कॅल्क्युलेट केले तर बाकीच्या डोसच्या तुलनेने ह्याचा डोस तुम्हाला कमी दिसेल, पण त्याच्यामध्ये इफेक्टिव्हनेस जो आहे तो खूप जास्त आहे. आपण नॅनो रोज वापरू शकतो का? तर तुम्ही वापरू शकता रोज. लॅक्टोपिड तुम्ही रोज वापरू शकता, नेस्टमिन रोज वापरू शकता. लंपी स्किन मध्ये ते कसं काम करतं, तर झिंक आपण बघितलं, झिंक आहे, सेलेनियम आहे, हे दोन गोष्टी आहेत. तर हिलिंग लवकर होण्यासाठी आणि इम्युन सेल्स ज्या आहेत त्या इम्युन सेल्सला ऍक्टिव्ह करायचं काम करत असतं, तर त्याच्यासाठी आपण नेस्टमिनचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर मस्टायटिस होऊ नये म्हणून गोट्यावर नेस्टमिन काम करते का? तर हो, करते. बेसिक तेच आहे. पुन्हा इम्युन सिस्टीम चांगली राहिली की निश्चितच जनावरांची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि जे इन्फेक्शन सडातून येणार आहे ते इन्फेक्शन आचळापर्यंत पोहोचत नाही किंवा वरती कासेपर्यंत जात नाही. तर तसं नेस्टमिनचा वापर केल्यामुळे आपल्याला मिळू शकतं. वासरांसाठी नॅनो प्रोडक्ट किती दिवसापासून वापरू शकतो? तर 5व्या दिवसापासून किंवा 5व्या दिवसानंतर तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता. नंतर शेळ्या मेंढ्यांमधील खुरांच्या जखमांसाठी नेस्टमिन काम करेल का? तर हो, करेल, पण नुसतंच नेस्टमिन नाही, त्याच्यासोबत तुम्हाला जर पू झाला असेल तर पुवाचा निचरा करणं आवश्यक आहे. त्याच्यासोबत एखाद्या अँटीबायोटिक देणं आवश्यक आहे. जर जखमा झाली असतील तर तुम्हाला त्या जखमेवरती रुमेक डीपी चा वापर करून आपण त्या जखमा सुकवल्या पाहिजेत आणि सोबत ओरली तुम्ही नेस्टमिन दिले तर लवकर आपल्याला त्याचा इफेक्ट बघायला मिळू शकतो. जर खुरांमध्ये जखमा झाली असतील तर अजून एक गोष्ट आहे की तुम्ही ती जनावर पाण्यामध्ये किंवा चिखलामध्ये जर तुम्ही सारखी जर घेऊन गेला तर त्याचा निश्चित दुष्परिणाम होणार नाही. तर ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो त्यावेळेस जेवढ्या ड्राय भागामध्ये किंवा जेवढ्या कोरड्यामध्ये तुम्हाला शेळ्या ठेवता येतील तेवढ्या ठेवल्या पाहिजे.
पण बऱ्याच वेळेला काय होतं की मेंढपाळ जो असतो तो दिवसभर ते सकाळची औषधं करते आणि दिवसभर पुन्हा चिखलामध्ये त्या शेळ्या घेऊन फिरत बसतो. आता एक्झाम्पल घ्या, आपल्या जर जखम झाली, तुम्ही जर AI करायला गेला असेल, ग्लोव्ज नसेल तुम्हाला, जर हाताला जखम आहे, तुम्ही AI करणार नाही, कारण तुम्ही म्हणा मला जखम झालेली, मी हात जर घातला तर त्याला सेप्टिक होऊ शकतं. पण इथं उलट असतं, मेंढपाळ जे असतात ते जनावरांना औषध देतात आणि मग औषध दिले म्हणजे त्यांना वाटतं काहीच होणार नाही, मग ते काय की औषध देतात आणि पुन्हा ते दिवसभर ते चिखलामध्ये त्या शेळ्या पूर्ण गावभर फिरून येतात, ओढ्याला फिरून येतात आणि मग जे काही औषधं केलेली आहेत म्हणजे औषधं बदनाम करायचं काम तसं होऊ शकतं. मग त्यामुळे काय की त्यांना हे सांगणं आवश्यक की बाबा जर जखम आपल्याला असेल तर आपण जेवढी काळजी घेतो तशीच त्याच प्रकारे जखमांची पण काळजी आपल्याला त्या जनावरांच्या खुरांची घेणं आवश्यक आहे. त्यांना जर वारंवार पाणी लागलं, चिखल लागला, ते शेणामध्ये गेलं किंवा चिखलामध्ये जर गेलं तर निश्चितच जे काही औषधं केले त्याचा परिणाम आपल्याला तेवढ्या प्रमाणात मिळणार नाही. मग त्यासाठी जी जनावरं आजारी पडलेली आहेत त्यांना सेपरेट ठेवणं, त्यांच्यावरती त्या जखमा साफसूफ करणं, रुमेक डीपीचा वापर करणं आणि त्याचबरोबर ओरली नेस्मिन देणं, हे जर केलं सोबत अँटीबायोटिक, एखादं लॉंग ऍक्टिंग अँटीबायोटिक दिलं तर निश्चितच आपल्याला परिणाम चांगला बघायला मिळू शकतो. साधारणतः शेळ्या मेंढ्यासाठी आपण 2-2 मिली नेस्टमिन सांगतो की जेणेकरून त्यांना ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट आणि खुरांची वाढ किंवा खुरांच्या जखमा लवकर भरता येऊ शकतात. लंपी स्किन डिसीज मध्ये आपण 10-10 मिलीचा डोस सांगतो, सकाळी 10 मिली, संध्याकाळी 10 मिली. IV कॅल्शियम एकदाच देणं आवश्यक आहे. IV कॅल्शियम किती दिलं पाहिजे तर IV कॅल्शियम तुम्ही एकदाच द्या आणि त्याचा मेंटेनन्स डोस जो आहे तो मेंटेनन्स डोस विथ कॅल्शॉट प्लस प्लस CA++ शॉर्टने आपण 3 दिवस ठेवला तर परत आपल्याला IV कॅल्शियमची द्यायची गरज नाही. जर डबल IV कॅल्शियम दिलं तर कदाचित पॅराथॉयरॉइड हार्मोन डिस्टर्ब होऊन ते जनावर बऱ्यापैकी काय म्हणूया त्याला, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम त्याचं डिस्टर्ब होऊन जाऊ शकतो. म्हणून वारंवार IV कॅल्शियम दिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. बऱ्याच वेळेला शेतकरी सांगतात की गाय दूध कमी देते आणि IV कॅल्शियम लावा, तुम्हाला 10-20% बरे होतात, पण 70-80% ठिकाणी तुम्हाला उलटा फीडबॅक मिळतो की IV कॅल्शियम दिलं आणि 10 लिटरची गाय पुन्हा 3 लिटर वरती आली. तर ह्याचा दुष्परिणाम असा होतो की IV कॅल्शियम दिल्यामुळे मोबिलायझेशन जे असतं ते इंटेस्टाईन कडून रक्तामध्ये, रक्तातून हाडामध्ये, हाडातून पुन्हा रक्तामध्ये हे मोबिलायझेशन होणं आवश्यक असतं. त्यासाठी डायरेक्ट जर IV कॅल्शियम दिलं तर हे मोबिलायझेशन थोडंसं थांबलं जातं. म्हणून शक्यतो IV कॅल्शियम गाई विल्यानंतर तुम्ही द्या, त्याच्यानंतर शक्यतो IV कॅल्शियमचा वापर करू नका, त्याचा दुष्परिणाम आपल्याला जास्त वेळ बघायला मिळू शकतो. गाभण जनावरांची मायांग निघते तर काय करा, म्हणजे अंग बाहेर येणे हा तुम्हाला म्हणायचं असेल कदाचित, अंग बाहेर जर येत असेल तर तुम्ही बेसिकली काय की त्याला ऊस वाढत जर असेल, शक्यतो हा प्रॉब्लेम बफेलोमध्ये किंवा म्हशींमध्ये जास्त बघायला मिळतो, कारण म्हशीच्या भांड्याची ठेवण ही गायींच्या भांड्याच्या ठेवणीपेक्षा वेगळी असते. तर थोडेसे लिगामेंट लूज किंवा शिथिल असल्यामुळे मायांग जास्त याचा प्रकार जास्त असतो. त्याच्याबरोबर कॅल्शियमची कमतरता असल्यामुळं हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा कंडिशन मध्ये रेग्युलर पावडर, मिनरल्स, आवश्यक असणारे मिनरल्स आपण त्या जनावरांना देणं आवश्यक आहे. आणि जो चारा आहे त्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण कमी असावं हे बघितलं पाहिजे, नाही तर नुसतंच ऊस वारा आहे, हत्ती घास आहे, तर अशा वेळेस मग गाभण जनावरांच्या मध्ये मायांग बाहेर यायची शक्यता असते. तर तेवढी तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे. कॅल्शियम दूध उत्पादनासाठी वापरायचं का तर नाही, तर स्पेसिफिकली कॅल्शियम CA++ शॉर्ट जे आहे ते आपण 3 दिवसासाठी मेंटेन ठेवायला सांगतो. जर तुम्हाला दूध वाढीसाठी वापरायचं असेल तर तुम्हाला स्पेसिफिक तुम्ही एकदा रिप्रेझेंटेटिव्हशी बोला आणि डोस एकदा फायनल करून घ्या त्यांच्याकडून. कॅन वी यूज लॅक्टोपीड फॉर इम्प्रुव्हिंग कन्सेप्शन? येस, लॅक्टोपीडचा जो वापर जो आहे तो एआयचं कन्सेप्शन रेट वाढवण्यासाठी करू शकतो, पण AI केल्यानंतर लॅक्टोपीड सुरू करू नका, कारण AI केल्यानंतर लॅक्टोपीड सुरू करून उपयोग नाही. तुम्ही पूर्ण थ्रू आउट जो लॅक्टोपीड जाईल थ्रू आउट जर तुम्ही दिलं, साधारणतः तुम्हाला मेंटेनन्स डोस जर पाहिजे तर ते कंटिन्युअसली जरी तुम्ही रोज 5 ml सकाळी, 5 ml संध्याकाळी दिलं तरी तुम्हाला बाकीच्या हेल्थ बरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सुद्धा मेंटेन केली जाऊ शकते.
तर त्याचा डोस फार कमी आहे. 5 ml म्हणजे काही नगण्य एकदम. 5 ml सकाळी, 5 ml संध्याकाळी. हे जर तुम्ही कॉन्स्टंट कायम जरी देत राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. मस्टायटिस जर सारखा होत असेल तर काय द्यावे? नेस्टमिन तुम्ही सुरू करा, लॅक्टोपिड सुरू करा. ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या थांबल्या जातील. त्याचबरोबर खाद्य कुठले आहे ते बघा, गोठ्यातली स्वच्छता कशा प्रकारे आहे ते बघा. तर अशा प्रकारे तुम्ही नेस्टमिन आणि लॅक्टोपिड देऊ शकता. मस्टायटिस वारंवार होणार नाही. त्याचबरोबर ऍसिडोसिस आहे का ते पण बघून घ्या, कारण जर चारा किंवा खुराक जर जास्त होत असेल तरी सुद्धा मस्टायटिसची शक्यता आपल्याला वाढू शकते किंवा मस्टायटिस वारंवार होऊ शकतो. रुझाईम पोट पावडर पोटफुगीमध्ये का दिली जात नाही? तर रुझाईम पोट पावडर दिल्यानंतर काय की थोडेसे गॅस बबल तयार होतात. तर गॅस बबल तयार होऊन जे तयार झालेल्या गॅसमध्ये पुन्हा आणखीन गॅस वाढायला नको म्हणून रुझाईम पोट जी पावडर आहे ती आपण पोटफुगीमध्ये देत नाही. रुकॅल जेल हे आपण प्रत्येक पशुला विल्यानंतर देऊ शकतो का? तर हा, निश्चित देऊ शकतो. रुकॅल जेल विल्यानंतर आणि व्यायच्या आधी 1 दिवस तुम्ही द्या, विल्यानंतर त्या दिवशी पण द्या. आणि असं जर केलं तर आपल्याला जार न पडणं किंवा वार न पडणं ह्या गोष्टीला सामोरं जायला लागणार नाही. जनावरांची ताकद व्यवस्थित राहील, कॅल्शियम व्यवस्थित राहील. प्रतिकार शक्ती वाढवण्याच्या उद्देशाने नेस्टमिन प्रत्येक आजारामध्ये पशुला देऊ शकतो का? तर हा, निश्चित. प्रत्येक रोगामध्ये तुम्ही नेस्टमिन एक ड्रग्ज जर तुम्ही दिला तर त्या जनावरांची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते आणि कोणताही आजार असेल तर ते जनावर लवकर बरं व्हायला नेस्टमिनचा वापर आपल्याला निश्चित करता येऊ शकतो. तर त्या उद्देशाने जर तुम्ही नेस्टमिन देत असेल तर प्रत्येक आजारामध्ये नेस्टमिन हे चांगल्या प्रकारे तुम्ही देऊ शकता. नेस्टमिन मिनरल ऐवजी कसं चांगलं आहे? तर नेस्टमिन मध्ये काय की नॅनो पार्टिकल्स जे आहेत ते किंवा जी टेक्नॉलॉजी आहे ती कंपॅरिझन होऊ शकत नाही. बाकीच्या मिनरल्स आणि याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठा फरक आहे. तर तो कंपॅरिझन मध्ये होऊ शकत नाही. नेस्टमिन 100% मिनरल्स पेक्षा निश्चितच किंवा पावडर पेक्षा निश्चितच चांगलं तुम्हाला काम करते. आणि याचा डोस जो आहे तो 10 मिली आहे. जर तुम्ही तिकडे 100 ग्रॅम देत असाल तर हे 10 ml त्याच्या 100च्या बरोबर आहे. ओमेगा 3 चे गाभण राहण्यासाठी फायदा आहे का? तर हो, निश्चित आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स कार्पोस्लिटियमचं प्रोजेस्ट्रॉन मेंटेन करण्यासाठी किंवा प्रोजेस्ट्रॉन लेवल व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी आपल्याला ओमेगा 3 ची आवश्यकता असते. तर त्यासाठी लॅक्टोपिड आपण देणं आवश्यक आहे. गाभण जनावरांना नेस्टमिन दिलं तर चालेल का? तर हो, चालेल. डोस 10 मिली आहे, त्याच्यापेक्षा जास्तची गरज नाही. 10 मिली कॅल्शियम 10 मिली नेस्टमिन आपण देणं आवश्यक आहे. आयव्ही कॅल्शियम किती दिलं पाहिजे? तर 1 बाटली तुम्ही कॅल्शियम द्या, बस. त्याच्यापेक्षा जास्त गरज नाही. आयव्ही डेक्स्ट्रोज नंतर नेस्टमिन इफेक्टिव्ह होईल का? तर होईल, काही अडचण नाही. डेक्स्ट्रोजचा आणि त्याचा काय संबंध नाही. पुराच्या पाण्यातल्या जनावरांना नॅनोची उत्पादने कशी वापरायची? जशी बाकीच्या जनावरांना वापरत तशीच वापरायची. 1 किलो मिनरल मिक्सचर 200 ml नेस्टमिन रिप्लेस करू शकतो का? तर हो, निश्चित करू शकतात, काहीच अडचण नाही. ओके, साधारणतः सगळे प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. अजून काही प्रश्न असले बोलूया, अदरवाईज आपण थांबूया. धन्यवाद सगळ्यांचे, या ठिकाणी वेगवेगळे चांगले चांगले प्रश्न विचारले त्याबद्दल. आणि रूट्स बायोटेक कंपनीच्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझ्याकडून माझं डिस्कशन थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर विकास सर. हा सर, सर्वप्रथम आपल्या व्यस्त वेळापत्रकामधून आपल्या सर्वांना आजचा आपला वेळ देऊन आज आपण जे नॅनो टेक्नॉलॉजी पशुच्या आरोग्य रक्षणाची गुरु किल्ली या विषयावर अमूल्य असे मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर दयाराम सूर्यवंशी सरांचे मी रूट्स बायोटेक तर्फे तसेच आपणा सर्वांतर्फे आभार मानतो. सोबतच आपण सर्वांनी आजच्या वेबिनारसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. जसं आता आपण सगळ्यांनी बघितलं की नॅनो टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये सूर्यवंशी सरांनी जे काही मार्गदर्शन आपल्याला केलं त्यामुळे जनावरांमध्ये नॅनो टेक्नॉलॉजी परिपूर्ण असे प्रोडक्ट असलेले रुकॅल जेल आहे, नेस्पिन आहे, CA+ शॉट आहे किंवा लॅक्टोपिड आहे, या नवीन तंत्रज्ञानाने बनलेल्या या उत्पादनाचा वापर करून तुम्ही सर्वजण पशूंची प्रतिकार क्षमता वाढवणं असेल
कॅल्शियमची कमतरता लगेच भरून काढणं असेल किंवा सोबतच त्वचेचे आजार बरे करणे, प्रजनन क्षमता वाढवणे असेल किंवा वासरांची वाढ अधिक चांगल्या पद्धतीने घेणे असेल, त्यासोबतच बैलांमध्ये वगैरे तुम्ही वापर करून त्यांची ताकद वाढवणं असेल, या सर्व गोष्टी तुम्ही करून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आपलं आपलं दुग्ध उत्पादन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असलेली जनावरांची हेल्थ जी आहे, तर ते जनावरांची तब्येत जी आहे, ते जनावरांचं आरोग्य जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही या नॅनोचा वापर करून मिळवू शकाल. आणि त्यामुळे दुग्ध उत्पादनामध्ये जे आपल्याला उत्पादन पाहिजे, उत्पादन पाहिजे आणि त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट असलेली ते जनावरांचं आरोग्य चांगलं पाहिजे. तर ते आपल्याला या नॅनो पार्टिकल्स जे आहेत, प्रोडक्ट्स आहेत, त्याचा वापर करून तुम्ही मिळवू शकाल. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही त्या जनावरांची कमतरता भरून लवकरात लवकर वेळेत काढून त्या जनावरांचं आरोग्य अधिक चांगल्या पद्धतीने राखून तुमच्या उत्पादनामध्ये किंवा उत्पादनामध्ये अधिक चांगले रिझल्ट तुम्ही मिळवू शकाल, अशी अपेक्षा करतो. आणि भविष्यामध्येही आपण असेच वेबिनार करून की ज्यामुळे आपल्याला नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत, जसं आज नॅनो तंत्रज्ञानामध्ये रूट्स बायोटेक ही पहिली कंपनी आहे, पण तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचायला वेळ लागत होता. तर त्या कंडिशन्समध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपलं हे नवीन तंत्रज्ञान जे आपण आणलेलं आहे, तर ते आपल्यापर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये डॉक्टर सुरेश सरांनी पण पोहोचवलं आणि आपण सर्वांनी त्याबद्दलसाठी आपला वेळ दिला. त्याबद्दल परत एकदा रूट्स बायोटेक तर्फे सर्वांचे मनापासून आभार. आणि भविष्यामध्ये आपण असेच सेमिनार अजून करत राहू की जेणेकरून अधिकाधिक नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या सर्वांमध्ये एकमेकांमध्ये आपण शेअर करू शकू. तर परत एकदा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.